तर रायगडच्या रोहा शहरामध्ये भाजप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपाने केला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारल्याचा वाद आणि उमेदवाराला मारहाण केल्याचा सुद्धा आरोप भाजपाने केला। आज महानगरपालिका निवडणूक चालू असताना जाबरे नावाच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाडचं वातावरण निवडणुकीच्या दिवशी तंग आहे। मी या निमित्तानं आवाहन करतो की मी जाहीर सभांमधनं जे आवाहन केलं की महाड शहराला दंडेलशाहीपासून दहशतीपासून वाचवायचं असेल तर सुसंस्कृत विचाराची लोक निवडून आली पाहिजेत। हे या ठिकाणी निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य खरं ठरलं। प्रवीण भाऊ गेले कित्येक वर्ष महाडच्या राजकारणात या ठिकाणी काम करत आपण सर्वजणांनी पाहिलं असेल, परंतु आता मला एक पुतण्या म्हणून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आदरणीय प्रवीण भाऊ, आता आपण काय उत्तर देणार? महाडच्या दडपशाहीला जे आपण बोललात, मग रोह्याला काय आपण बोलणार? रोह्यामधील सुनील तटकरेवरती आपण काय बोलणार? अनिकेत तटकरेवरती आपण काय बोलणार? किंवा तिथल्या असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गुंडांवरती आपण काय बोलणार? हे आता आम्हाला सांगा। आपण महाडला आवाहन केलं, मग उद्या रोह्याला काय आवाहन करणार आहात? आणि मग जो काय सभ्यपणा आहे तो आपण दाखवत असताना खरी वस्तुस्थिती आपण माहिती घ्यायला पाहिजे होती।